परवा
कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम पळाले ते भ्याडो पळाले ते भ्याडा पळाले ते पळाले ते येथे झाला नाड त्यासी येथे झाला नाड झाला नाड त्यासी येथे झाला नाड त्यासी येथे झाला नाड त्यासी येथे झाला नाड हो पळाले ते भ्याड पळाले ते भ्याड पळाले ते भ्याड येथे झाला नाड त्यासी येथे झाला नाड झाला नाड त्यासी येथे झाला नाड त्यासी येथे झाला नाड त्यासी येथे झाला नाड झीट घेती धनीवरी झीट घेती धनीवरी झीट घेती धनीवरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरी उतरितो हरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरी अपुलिया मती अपुलिया मती अपुलिया मती अपुलिया मती पडली विचारी तीर्थी पडली विचारी तीर्थी विचारी तीर्थी परिमिन विचारी तीर्थी परिमिन विचारी तीर्थी परिमिन विचारी तीर्थी आधिट घेती धनीवरी घेती धनीवरी घेती धनीवरी घेती धनीवरी सिंके उतरितो हरी 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 तुका म्हणे घ्या रे पया म्हणे घ्या रे पया म्हणे घ्या रे पया कई पावाल या ठाया कई पावाल या तुका म्हणे घ्या रे पया म्हणे घ्या रे पया म्हणे घ्या रे पया कई पावाल या ठाया कई पावाल या ठाया पावाल या ठाया ते पावाल या ठाया कई पावाल या ठाया रे पावाल या ठाया घेती धनीवरी घेती धनीवरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरी सिंके उतरितो हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठ्ठल विठ्ठल
पळाले ते भ्याड त्यासी येथे झाला नाड धीट घेती धनीवरी सिंके उतरितो हरी आपुलिया मती पडिली विचारिती रीती धीट घेती धनीवरी सिंके उतरितो हरी तुका मने घ्या रे पया कै पावालया ठाया धीट घेती धनीवरी सिंके उतरितो हरी विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोप वेषं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरुचे ते नमस्कारो नियता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तिन शिरे साधो तिन शिरे साधो दया माझे दंडवत दया माझे दंड दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंड तिना शिरे साध दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे पळाले ते भ्याड पळाले ते भ्याड त्यासी येथे झाला नाड दिट घेती धनीवरी शिंके उतरितो हरी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग अनंत कृपा सागर जगदोद्धारक भक्तीचा आविष्कार वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या अपरिचित असलेला कला या प्रसंगातील अभंग आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं होतो. असा भारत देशभर सगळीकडेच चालू असलेला भगवान दत्तात्रयांच्या दत्त जयंतीच्या निमित्ताने कुठे 1 दिवसाचा, कुठे 3 दिवसाचा, कुठे 5 दिवसाचा, कुठे 7 दिवसाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये श्री क्षेत्र धारूर या शहरामध्ये अनेक वर्षापासून दर्शनाला बंद करा. गेटवर गर्दी व्हायली, गोंधळ करू नका. कालच्या प्रमाणे गेट समोरचं सुद्धा बंद करा. दर्शन नंतर घ्या. जरा या ठिकाणी सर्वांना कीर्तनातून आपल्याला मिळणारा जो या ठिकाणी होणारा लाभ आहे तो ऐकण्याची अगोदर या ठिकाणी सर्वांनी कृपा करावी आणि नंतर कीर्तन संपल्यानंतर दर्शन घ्यावे. आलेल्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे किंवा फक्त कीर्तन अगोदर ऐका. धारूर शहरामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून हा दत्त जयंती महोत्सव साजरा होतोय. त्यातील हा 2023 मधला
दत्त जयंती महोत्सव आपल्या सर्व शहरातील नागरिकांच्या अनमोल सहकार्याने संपन्न होत असलेला वार्षिक दिव्य आणि भव्य स्वरूपाचा हा दत्त मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज सांगतेचा समारोपाचा दिवस अर्थात काल्याची सेवा आपल्या सर्व गावकरी मंडळीच्या शहरवासियाच्या वतीने भजनी मंडळीच्या वतीने परमस्नेही परमादरणीय आमचे शेळके साहेब यांनी मला फोनवरून दिलेलं कीर्तन सेवेचं निमंत्रण, त्याचप्रमाणे आदरणीय कृष्णादादा शेळके त्यांनीही केलेला फोनच्या माध्यमातून मला मिळालेलं हे कीर्तन सेवेचं निमंत्रण, त्या माध्यमातून आपल्यासारख्या थोरा मोठ्यांच्या दर्शनाचा माझ्या जीवनामध्ये झालेला लाभ आणि मिळालेली सेवेची सुसंधी, त्याबद्दल माझं परम भाग्य समजेल. या सेवेसाठी आपण सर्वजण तनमन धनाने सर्वजण एकत्रित येऊन हा उत्सव पार पडतात. गेल्या अनेक वर्षाचा या धारूर शहरातील भाविकांचा आणि माझा फार आनंद संबंध आहे की 25 जवळजवळ 27 वर्षापासून धारूरला मी येतोय. ही जुनी मंडळी जे शिंगारे गुरुजी असतील, लक्ष्मण तात्या असतील, आदरणीय सागर टेलर असतील, आमचे सर असतील, आदरणीय शिंगारे सर असतील, जुनी मंडळी यांचा आम्हाला लाभलेला सहवास अनेक वर्ष या मंदिरामध्ये. मग शेवटचंच कीर्तन असेल असं नव्हे, मध्ये असेल, शेवटचं असेल, परिसरात शहरामध्ये अन्य अन्य ठिकाणी कीर्तनं या मंडळीच्या माध्यमातून हे आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण देतात येण्याचा योग येतोय. याही वर्षी या दत्त जयंती महोत्सवातील आज समारोपाची सेवा जबाबदारीनं माझ्याकडे सोपवली. त्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग, या सेवेसाठी पंचक्रोशीतून आलेली सर्व दिग्गज गुणीजन, गायक वादक मंडळी, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले आमचे परमस्नेही आदरणीय तपसे महाराज, फार डबल काम करतात महाराज. आजची सारखी तर फजितीच विचारू नका कधी. रात्री घरी जायला 2 वाजले, आम्हाला लक्ष दिलं नाही. सकाळी उठून आंघोळ, देवपूजा, जेवण, गोळी आणि निघालो तर टायर जाग्यावर बसल्या. किती फजिती आहे. शहरामध्ये यायला जवळजवळ 2-2.5 किलोमीटर अंतर आहे. तसंच भगवंताला चिंता असते. या ठिकाणी मला शेळके साहेबाचा फोन आला, कृष्णदादाचा फोन आला, तात्याचा फोन आला, निघालात का नाही, कुठपर्यंत आलात. धारूर मधली सगळी मंडळी महाराज, जसं क्षेत्राच्या ठिकाणी वेळेला महत्त्व आहे तसं या धारूर शहरामध्ये वेळेमध्येच कार्यक्रम होतात. मी पुन्हा फोन करून सांगितलं माझी अडचण आहे, थोडं 15 मिनिटांना होणार पण अर्ध्या तासात वेळेवर येईल. आणि म्हणावंच लागतं 10 ते 12 कीर्तन, 11 ते 1च होत असतं वेळेवर. त्या तपसे महाराजांनी उशीर होऊन सुद्धा वेळेवर पोच केलं. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे चॅनलवाले दोघे आहेत का इथं, दोघांची नाव माहीत नाहीत बरं का. धन्यवाद. माझा कलर जरा पांढरा करा म्हणजे लोकांना बरं दिसेल, तारका वाढतील. असाच ठेवला तर मग कोणी बोलवायचं नाही. तुम्हा दोघालाही धन्यवाद. मला प्रमोद महाराज पवार यांचा फोन आलता की माझा मुलगा धारूरला येतो बरं का महाराज, येऊ द्या, काही अडचण नाही, आहे मी. चला, आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि उपस्थितीमध्ये आजचा या उत्सवाचा समारोप पार पडतोय. आज काल्याची सेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं तर ठरलेलं कीर्तन असतं. पहिल्या दिवसाचं कीर्तन ठरलेलं, रात्रीचं कीर्तन ठरलेलं आणि आजचं कीर्तन ठरलेलं. पहिल्या दिवशी नामपर, रात्री 6-7 दिवस केलेली सेवा त्याचा मोबदला म्हणून मागणी. आणि आज मात्र छोटे मोठे कीर्तनकार कुणी असो, आज मात्र भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचं वर्णन करून काला सेवन करावा हा संप्रदायाचा दंड काय
तुकोबारायांचा आग्रह आहे, चकारात्मक सांगतात चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी रे. महाराज म्हणले चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी, गोकुळी केले देवे ते चरित्र उच्चारावे, है की नाही. भगवान गोपाल कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्या चरित्राचा उच्चार करावा आणि कालासेवन करावा, हा संप्रदायाचा दंडक आहे. ऐका, भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर सर्व गोकुळवासियांना, गवळी असतील गवळणी असतील, या सगळ्यांना आनंद देण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. त्या गोपींना गवळणीने आनंद दिला आणि गोपाळांनाही आनंद दिला. गवळणीला आनंद देत असताना भगवंतानं रासलीलेच्या माध्यमातून गवळणीला भगवंतानं गोपाल कृष्णाने आनंद दिला आणि गोपाळांना काल्याच्या माध्यमातून आनंद दिला, आहे की नाही. असं सांगितलं जातं की गोकुळामध्ये गोपीला आनंद देण्यासाठी भगवंतानं रासलीला केली. रासलीला एक वेळचा प्रसंग आहे. वृंदावनामध्ये रासलीला चालू आहे. त्या रासलीलेचा काही आगळा वेगळा आनंद आहे. तो आनंद गगनात मावेन असा होतोय. आणि मग भगवान शंकराला वाटलं की आपणही रासलीलेमध्ये सहभागी व्हावं आणि तो आनंद घ्यावा. नियम आहे बघा, सप्ताह सुरुवात झाल्यापासून कुणी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत असतील, कुणी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून आजपर्यंत असतील, कुणी गेल्या 3 दिवसापासून सुट्ट्या आहेत म्हणून आनंद घेत असतील. आणि गावात उत्सव चालू असताना कालपर्यंत ज्यांना येणं झालं नाही ते आज जरी आले असतील तरी हा आनंद सगळ्यांना मिळणार आहे. मला लक्षात, काल्याचा प्रसंग म्हणलं म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. आपल्या व्यवहाराने बोलायचं तर पगाराचा दिवस आहे. 7 दिवसामध्ये कुणाच्या 4 हाजऱ्या भरल्या असतील, कुणाच्या 2 भरल्या असतील, कुणाच्या 7ही भरल्या असतील आणि माझ्यासारख्याची 1च भरली असेल आज. पण पगाराचा दिवस म्हणलं की 1 दिवसाची जरी भरली तरी पगार आहे आणि 7 दिवस भरले तरी पगार आहे. असा हा प्रसादाचा पगाराचा दिवस आहे. आणि म्हणून तो आनंद घेण्यासाठी भगवान शंकर वृंदावनामध्ये रासलीलेकडे निघाले. फक्त आणि फक्त तिथं गोपींची रासलीला चालू आहे. तिथं पुरुषांना प्रवेश नाही. त्या लीलेमध्ये, रासलीलेमध्ये फक्त गोपींना प्रवेश आहे. भगवान शंकर आले, प्रवेशद्वारावर आले. रक्षकांनी मज्जाव केला, प्रतिबंध केला, थांबवण्यात आलं. कुठे निघाला? म्हणले रासलीलेचा आनंद घेण्यासाठी जातोय. म्हणजे जाता येणार नाही. म्हणजे का? तिथे फक्त गोपींची रासलीला चालू आहे.
गोपाळांना अर्थात पुरुषांना तिथे जाता येणार नाही. तिथे एकच पुरुष आहे, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे तुदारतः. एक भगवान गोपाल कृष्णच आहेत तिथे, दुसरा पुरुष कोणी नाही, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. पण भगवान शंकर म्हणले मला ओळखलं नाही का. कधी कधी गर्दीत माणसं जर पुढे येत नसतील तर त्यांना म्हणावं लागतं मला तुम्ही ओळखलं नाही का, मला कसा मज्जाव करताय, का अडवताय. तसं भगवान शंकर म्हणले मला का अडवताय, अरे सब देवन का बडा बाबा. मी भगवान शंकर आहे. रक्षकाने सांगितलं असाल पण आज तुम्हाला तिथे जाता येणार नाही. म्हणजे का, तिथे फक्त गोपींची रासलीला चालू आहे, पुरुषांना प्रवेश नाही. आणि तुम्हाला जर तो आनंद घ्यायचा असेल तर गोपी होऊन या आणि मग रासलीलेचा आनंद घ्या. म्हणजे गोपी होण्यासाठी काय करावं लागेल, जवळच गोपी तलाव आहे म्हणले, तिथे स्नान करा, तुम्ही गोपी व्हाल आणि मग रासलीलेचा आनंद घ्या. भगवान शंकर गेले महाराज त्या गोपी तलावामध्ये स्नान केलं. आजही वृंदावनामध्ये गोपी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मग रासलीलेचा आनंद घेतला. ऐका, रासलीलेमध्ये द्वैत आहे, रासलीलेमध्ये वैगुण्य आहे, रासलीलेमध्ये उणीव आहे, रासलीलेमध्ये संकोचित भावना आहे, रासलीलेमध्ये अपपर भाव आहे. इथं पुरुषांना जाता येत नाही. पण गोपाळांना आनंद देत असताना भगवंतानं काल्याच्या माध्यमातून मात्र तिथे द्वैत संपवला, वैगुण्य संपवला आणि सगळ्यांना अधिकार दिला. काल्याच्या माध्यमातून सगळ्यांना आनंद दिला. महाराजांनी आव्हान केलं तुम्हाला काला घ्यायचा आहे ना, मग सगळे या या रे लहान, या रे लहान आवाहन केलं. वैगुण्य द्वैत उणीव मोडून काढली, सगळ्यांना अधिकार दिला, सगळ्यांना अधिकार दिला. भलते भलते हा शब्द लिहिलाय. नारी नर सगळे या आणि आनंद घ्या. भगवंतानं गोकुळात अवतीर्ण झाल्यानंतर गोपाळांची परिस्थिती पाहिली. गोपाळ म्हणजे पाप्याचे पितर, मरके, अशक्त, उद्बत्ती छाप, जुन्या भाषेत बोलायचं तर संकाडी छाप असले मरके देवानं पाहिलं.
अरे म्हणले कुणाच्या घरी 8 लाख 7 लाख 6 लाख 5 लाख 4 लाख 3 लाख 2 लाख 1 लाख गायी आहेत, आमच्याकडे फक्त 9 लाख आहेत. कोण म्हणले? देव. पण प्रत्येकाचं घरी रिकामं नाही, प्रत्येकाच्या घरी गायी आहेत, अर्थात दही दूध तुपलून आहे. तब्येती का अशा? गोपाळ म्हणले गायी आहेत ते सांगण्यासाठीच आहेत. आमच्या घरी एवढं दूध निघतं, एवढं दही आहे, एवढं लोणी आहे, एवढं तूप आहे, हे सांगण्यापुरतं आहे, आम्हाला काही अनुभवायला मिळत नाही. म्हणजे मग जातंय कुठं? म्हणजे मथुरेला. देवानं विचार केला, आपल्या गोकुळातलं दही दूध खाऊन मथुरेतले राक्षस बलाढ्य व्हायलेत, आपले गोपाळ ताक पिऊन मरायले. आपला हक्क आपण मिळवलाच पाहिजे ठरवलं. म्हणजे आग्रह करा, हट्ट घ्या, देतील तुम्हाला आई बाबा. म्हणजे सगळे प्रयत्न आमचे विफल आहेत. ठीक आहे म्हणले देव. म्हणले मग मी देतो. म्हणजे कोण नको म्हणायले. सगळे गोपाळ एकत्रित केले. गोपाळांना वाटलं पाटलाचं आहे, नंदाचं आहे, 9 लाख गायी आहेत, त्याच्या घरी नेईल आणि पोटभर खायला देईल. पण यानं त्याच्या घरी नेलं नाही महाराज, दुसऱ्या एका घरी नेलं. मग कोणत्या घरी नेलं? घर पाहोनी एकांताचे नवविधा नवनीताचे. प्रेमाची प्राप्ती हे निर्विकार अवस्थेमध्ये होत असते, विकारामध्ये प्रेमाची प्राप्ती होत नाही. समाधान पाहिजे असेल तर एकांतातच मिळेल, लोकांतात समाधान मिळणार नाही. जास्तीत जास्त लोकांतामध्ये प्रसिद्धी होईल, कौतुक होईल, पण एकांत साधता येणार नाही. आणि लोकांतामध्ये जर एकांत साधता आला असता तर तुकोबराय म्हणलेच नसते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांतामध्ये ते घर पाहिलं आणि गोपाळांना घेऊन आले महाराज. त्या घराजवळ आले. आणि घराजवळ आल्यानंतर भगवंतानं गोपाळांना सांगितलं, या घरामध्ये जायचं आपल्याला. गोपाळांना नवल वाटलं. अरे आपल्याला वाटलं की पाटलाच्या घरी म्हणजे नंदाच्या घरी आणेल, स्वतःच्या घरी आणेल, यानं तर दुसऱ्याच घरी आणलंय. पण ते घर बहुतांशी सगळ्यांच्या ओळखीचं होतं. तिथली काकू जरा भांडखोर होती, कडक होती, पेंद्यासारखे वाकड्यासारखे. गोपाळ म्हणले या घरात गेल्यानंतर दही दूध तुपलोनी तर मिळणार नाही, पण मार मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही. पेंद्या मला, हे देवा या घरात कशाला आणलंय? म्हणजे इथंच दही दूध तुपलोनी, आनंद हा खरा आनंद इथं मिळणार आहे. म्हणजे इथं आनंद मिळणार नाही, उलट आनंद घालवण्याचं ठिकाण आहे. म्हणजे इथं नको आम्हाला, तुला जायचं तू जा, तू खा, आम्ही उपवासी राहू, मार खाऊन जगणार नाहीत. म्हणजे आम्हाला तिकडे नको. गोपाळ परत फिरले आणि परत वाटेने जाऊ लागले. त्यावेळेला देव पुन्हा पुन्हा म्हणतात, हे पेंद्या, ए वाकड्या, जाऊ नका रे, या इकडे, या इकडे. गोपाळ म्हणले, आता म्हणलास ती म्हणलास, आता माग सुद्धा बघणार नाहीत, आम्ही निघालो. आणि भगवंताची संगती मोठ्या मोठ्यांना सुद्धा मिळत नाही, पण त्या गोपाळांना संगती मिळालेली असताना गोपाळ दुरावले चाललेले आहेत. हे गोपाळांचं दुर्दैव आहे. गोपाळ निघून चाललेल्या त्या गोपाळांची अवस्था महाराज वर्णन करतात. पळाले ते भ्याड भ्याड, पळाले ते भ्याड, पळाले ते भ्याड, पळाले ते भ्याड, पळाले
चिट्ट घेती धनिवा भगवंतापासून गोपाळ दुरावलेत. देव या म्हणतात आणि गोपाळ नको म्हणतात. भगवंताची संगती सुलभ आहे का दुर्लभ आहे का? ज्ञानोबा राय म्हणले त्याची भेट होण्यासाठी जन्म सहस्राची गाठी, इंद्राधिका ही महागू भेटी, जे जन्म सहस्राची गाठी. ज्ञानोबा राय म्हणले अरे हजारो जन्म घेऊन तपश्चर्या जरी केली, 33 कोटी देवाचा राजा इंद्र जरी असला तरी त्याला भगवंताची भेट दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, दुरापास्त आहे. आणि अनायासे गोपाळांना संगती मिळाली आहे आणि ते गोपाळ संगतीन दुरावले. तुकोबा राय म्हणतात ते दुर्दैवी गोपाळ आहे. संसारामध्ये हे कोटी सांगेल तुम्हाला. काही माणसं गरिबीत जन्माला येतात आणि गरिबीतच मरतात. श्रीमंती त्यांच्या वाट्याला अजिबात येत नाही. काही माणसं श्रीमंतीत जन्माला येतात आणि श्रीमंतीतच मरतात. गरिबी त्यांच्या वाट्याला येत नाही. तिसरा वर्ग, काही माणसं गरिबीत जन्माला येतात पण मरताना मात्र थाटाने मरतात. पण चौथा दुर्दैवी वर्ग आहे, श्रीमंतीत जन्माला येतो पण शेवटच्या क्षणी वर्गणी गोळा करून लाकडं आणावी लागतात आणि पोच करावं लागतं. हे दुर्दैव म्हणावं. श्रीमंतीत जन्माला यावं आणि मरताना दुर्दैवाने दारिद्र्यात जीवन संपवावं, याला दुर्दैव म्हणावं. तसं गोपाळांचं दुर्दैव आहे. देवाची संगती मिळाली असताना गोपाळ म्हणले नको बाबा, आम्ही जातोय तुझ्या संगतीमध्ये. उलट समाधान मिळण्याच्या ऐवजी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आमचं आम्ही उपाशी राहू पण तिकडं राहू, इथं मार खायला येणार नाही. ऐका, पुन्हा सांगेले कुठी. काही माणसं संसारातून संसारात फिरतात. 2 नंबर परमार्थातून परमार्थात फिरतात. 3 नंबर संसारातून परमार्थात येतात आणि 4 नंबर दुर्दैवी परमार्थातून पुन्हा संसारात जातात. हे दुर्दैव आहे. संसारातून संसारात जीवन यात्रा चालली पाहिजे. एका धंद्यावर भागत नाही, डबल धंदा केला पाहिजे. टाकलं दारूला दुकान जोड धंदा म्हणून, पण स्वभावानं दुबळं, लोकांनी उदारीत खाऊन टाकलं. इथं शहरात इथं राहण्यात मजा नाही, जरा लांब जावं. बीड, पुणे, मुंबई, अमेरिका, दुबई फिरतच राहिलं, शेवटी स्वर्गाला गेलं महाराज. हे संसारातून संसारात. दुसरा वर्ग परमार्थातून परमार्थात. ही साधना करू का ती साधना करू का, या महाराजाचा बिल्ला लावू का त्या महाराजाचा बिल्ला लावू का, याला गुरु करून घेऊ का त्याला गुरु करून घेऊ, याच्या कीर्तनात काय त्याच्या कीर्तनात काय, यूट्यूबवाला बोलवावा का आपला इथलचाच बोलवावा. मत भिन्न भिन्न. परमार्थातून परमार्थात आहे की नाही. मोठ्याचं उदाहरण देईल तुम्हाला की साधना करत असताना साध्याची प्राप्ती होत नाही म्हणून द्विधावस्था झालेलं मन, ही साधना करू का ती साधना करू,
त्याच्यामध्ये 1 नंबरला नाव येतं ते व्यास महर्षीचं, आणि 2 नंबरला नाव येतं महान योगी चांगदेव महाराजांचं. आयुष्यभर साधना करत राहील. व्यासांनी 4 वेद निर्माण केले, महाभारत लिहिलं, अनेक ग्रंथ लिहिले, पण एवढी ग्रंथ संपदा निर्माण करूनही त्या साधनेचं तेज शरीरावर नाही महाराज, समाधान नाही. काय करावं, काय करावं? आणखी किती ग्रंथ लिहावेत? किती ग्रंथ लिहिल्यानंतर समाधान आपल्याला मिळेल? एक दिवस कंटाळून गंगेच्या काठावर, गंगेला आंघोळ केली आणि गंगेच्या काठावर उदास मुखाने, चिंताक्रांत चेहऱ्याने व्यास महर्षी एकटेच बसलेत, विचार करत, आता मी काय करावं, समाधानासाठी काय करावं? आणि अशा वेळेला आगमन झालं बघा. माणूस खरोखर सत्सत विवेक बुद्धीनं सत विचारात रममान असेल तर तिथं मार्ग काढण्यासाठी देव कोणाला तरी पाठवून देत असतो. हे लक्षात घ्या. अडचणीत आणत नाही, मार्ग काढत असतो. तसं व्यास महर्षी विचारात आहेत, काय करावं, काय करावं. आणि इतक्यामध्ये आगमन झालं. नारायण 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 नारायण. महर्षी नारदाचं आगमन झालं. व्यासाने आवाज ऐकला, डोळे उघडले, हात जोडले. महर्षी नारद जवळ आले आणि चरणावर मस्तक ठेवलं. महर्षी नारदांनी विचारलं, महर्षी तुम्ही आज चिंताक्रंद दिसताय, विचारात दिसताय, कसल्या विचारात आहेत, कसली अडचण आहे? म्हणले, महाराज तुमच्यासारख्या माणसाला सांगायला काही अडचण नाही. मी अनेक ग्रंथ निर्माण करून सुद्धा मला त्याचं समाधान मिळत नाही. मी काय साधना केल्यानंतर मला समाधान मिळेल सांगा बरं. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, व्यास महर्षी तुम्ही आतापर्यंत भगवंताच्या निर्गुण स्वरूपाच्या लीलेचं, अर्थात तत्वज्ञानातच तुम्ही रममान होतात, त्याच्यामुळे तुमचं समाधान बिघडलंय गेलंय. तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर भगवंताच्या सगुण लीलेचं वर्णन करा, चरित्र लिहा, तुम्हाला समाधान मिळेल. आणि व्यासाने शेवटच्या टप्प्यात जीवनातल्या आपल्या समाधानासाठी म्हणून श्रीमद भागवत महापुराण भगवान गोपाल कृष्णाच्या सगुण लीलेचं वर्णन केलं आणि त्यांना समाधान मिळालं. म्हणून तोच ग्रंथ आपल्या मुलाला पुढे शुकाला, आणि त्या शुकाचार्याने राजा परीक्षितीला त्या ग्रंथाचा प्रचार प्रसार झाला महाराज. सगुण लीलेचं वर्णन केल्यानंतर व्यासांना समाधान प्राप्त झालं. परमार्थातून परमार्थात. 2 नंबर चांगदेव महाराजाचं उदाहरण दिलं जातं. चांगदेव महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता महाराज. 14 विद्या, 64 कला, 1400 वर्षाचं आयुष्य, 1400 शिष्य आणि 14 वेळेला काळाला परत पाठवणारे महान योगी म्हणजे चांगदेव महाराज. साधा अधिकार होता, पण एका प्रसंगामध्ये त्यांना उणीव भासली आपल्या जीवनात. एवढं करून सुद्धा आपण कुठेतरी मागे आहोत. पैठणला धर्म मार्तंडाच्या सभेमध्ये आळंद देऊन आलेली ही 4 भावंड न्याय मागण्यासाठी, समाजानं आम्हाला समाजात घ्यावं याच्यासाठी तुम्ही जे न्याय द्याल तो आम्हाला मान्य आहे. आम्हाला काही प्रायश्चित्त द्या, आम्ही ते प्रायश्चित्त घेऊ. आमचे बाबा तर आमच्यासाठी गेले, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आमच्यासाठी त्यांनी आपल्या देहाची राख रांगोळी केली, आपणच न्याय दिला होता ना. ते गेले, आता तरी तुम्ही न्याय द्या. तरी न्याय मिळत नाही. आणि म्हणून त्यांची परीक्षा पाहण्यासाठी सगळ्या प्राण्यामध्ये निर्बुद्ध प्राणी
रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला कुणी? धर्म मार्तंडाने. आणि ज्ञानोबारांनी सुद्धा रेड्यावर हस्तकृपा केली आणि वेद बोलायला लावला. महाराज नाथ महाराज वर्णन करतात, रेड्यामुखी वेद बोलविला. याने ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार हा मूळ शब्द प्रणवाचा. ऋग्वेद बोलायला लावला रेड्याच्या मुखात. ती वचनं ऐकली आणि मोठ्या मोठ्या पगड्याचे मात्र मग पगड्या काढून गप्प बसले. हरलो म्हणले आम्ही, आता हात टेकले. आता हे शुद्धीपत्र घ्या. दिलं शुद्धीपत्र. हा म्हणता असं आपल्या व्यवहारात म्हणतात, भिंतीला कानं असतात. तसं सगळीकडे बातमी पसरली. आळंदीची 12 वर्षाच्या वयाच्या 12व्या वर्षाच्या आतली भावंड एवढे अधिकारी आहेत की आतापर्यंत जे काम कुणाला करता आलं नाही, येणार नाही, ते केलंय. रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. महाराज त्यांची कीर्ती पसरली. वाऱ्या हाती मारो चाले सज्जना दे. वाऱ्या हाती माप चाले सज्जना दे. वाऱ्या हाती माप चाले सज्जना दे. वाऱ्या हाती माप चाले सज्जना दे. कीर्ती मुख्याच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कीर्ती पसरली. कोणाची? निळोबाराय वर्णन करतात, उभारिला ध्वज तेही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञाननिधी कळा. तापितिरी वास्तव्य असलेले 1400 वर्षाचे चांगदेव महाराज योगी, त्यांच्या कानावर कीर्ती ही आली आणि स्वतःबद्दल कमीपणा वाटला. अरे आपण 6 महिने समाधी लावून बसल्यानंतर, समाधीचं उत्थान झाल्यानंतर 6 महिन्याच्या नंतर जास्तीत जास्त मेलेले कुत्रे मांजरे जिवंत करतो, पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवता आला नाही. कोण असतील अधिकारी पुरुष? शिष्यानं सांगितले, इकडे या, जा पैठणला, या त्यांचा समाचार घेऊन. कोण आहेत बघून या. चांगदेव महाराजांचा शिष्य परिवार पैठणला निघाला. पैठणहून ही 4 भावंड आळंदीकडे निघाली. पैठणला चांगदेव महाराजांचा शिष्य परिवार आला आणि या 4 भावंडाबद्दल चौकशी केली तर लोकांनी सांगितलं गेले ते आळंदीला, इथे नाही. पुन्हा शिष्य परिवार परत गेला. चांगदेव महाराज प्रतीक्षा करत होते शिष्य काय निरोप घेऊन येतील म्हणून. शिष्य रिकामे हाताने आले. झालं काय? अहो ते आळंदीला गेले, आमची भेट झाली. आळंदीला जायचं ना? नाही, पैठण पर्यंतच तुम्ही सांगितलं होतं, पुढे जायचा परवानगी नव्हती म्हणून परत आलोय. म्हणजे आता तुम्ही आळंदीला जा. ठीक आहे, जातो, निघतो, पण आम्ही मोठ्याचे शिष्य आहोत. तिथं गेल्यानंतर आमचा आदर व्हावा, आमची कदर व्हावी, आमची व्यवस्था व्हावी, याच्यासाठी तुम्ही काय करा, पत्र द्या, तुमचं पत्र. आजही माणसं मुंबईला जायची असली की आपल्या तिथं गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक आमदाराचं पत्र घेऊन माणसं जातात, सोय होती. पूर्वीपासून परंपरा आहे. तसं चांगदेव महाराज म्हणले ठीक आहे, पत्र लिहायला बसले. कागद घेतलाय, लिखणी घेतलीये, आता पत्र लिहायचंय. आताचा जमाना हाय हालोचा आहे.
पत्र नाही कळणार आहे की नाही. पत्र गेल्या 25 वर्षापूर्वी पलीकडे पत्र लिहिलं जायचं. 15 पैशाचं एक कार्ड असायचं, मोठं असेल तर आंतरदेशी कार्ड म्हणायचे. त्या पत्राचा महिना होता. एखाद्या मोठ्या माणसाला जर पत्र लिहायचं असेल तर तीर्थ स्वरूप आमके आमके किंवा आई वडिलांचे चरणी आमक्या आमक्याचा साष्टांग दंडवत विनंती विशेष पत्रास कारण की मजकूर सुरुवात झाला. कळावे आपला आमका तमका डमका. आता पाठीमागं तरी होतं हॅलो हाय. आता तर मुख्यानंच चालू आहे मॅसेज पाठवायचा. माणसाचा संवाद वरचीवर बुडतोय. ऐका, पत्र लिहायला बसले, पत्र लिहायला प्रारंभ करायचा आहे. पण आता प्रारंभी काय लिहावं? 12 वर्षाच्या वयाच्या आतली मंडळी आई, यांना काय पत्र लिहावं, मजकूर काय लिहावा, कशी सुरुवात करावी? चांगदेव महाराज विचारात आहेत, भ्रांतीत आहेत, करावं काय? तीर्थ स्वरूप मनोतरी बालक. तीर्थ स्वरूप म्हणून लिहावं तर बालक आहेत, आणि चिरंजीव मनोतरी विश्वात्मक. आणि चिरंजीव म्हणून लिहावं तर ते विश्वाचे माय बाप आहेत. आता लिहावं काय? पुन्हा पुन्हा पेन घ्यावं, डोक्याला खाजवीत बसावं, बुद्धी सुचत नाही. शिष्य उतावळे झाले. 10 ते 12 कीर्तन आहे, 11 वाजलेत, जाऊ द्या आता आम्हाला, द्या तसंच पत्र. तसंच कोरा कागद घेतला महाराज. शिष्य परिवार आळंदीला आले. या 4 भावंडांची भेट झाली. खिशातलं शिष्याने पत्र काढलं आणि निवृत्तीनाथाच्या हातामध्ये दिलं. निवृत्तीनाथाने ते पत्र ज्ञानोबारायाकडे दिलं. बघा म्हणले याच्यात काय लिहिलंय ते. ज्ञानोबारायाने उघडलं, पत्र कोरं आहे, काही सुद्धा लिहिलं नाही. ज्ञानदादा म्हणले निवृत्ती दादाला, दादा पत्र तर काहीच लिहिलं नाही, पत्र कोरं आहे. महाराज म्हणले बरं झालं कोरं आहे तेच. म्हणले असं का? कोरिया अक्षर उमटे कसोटी आणि रद्दी जाया हटी विकावया. अरे कोराय म्हणून बरोबर आहे, त्याच्यावर काहीतरी लिहिता येईल, पण काहीतरी लिहून आला असतं तर रद्दी म्हणूनच विकावं लागला असतं. असू दे कोराय बरं आहे. चिमुकली 6 वर्षाची मुक्ती म्हणली मेला. 1400 वर्षाचं जखड म्हातार आहे, कोरच्या कोरच राहिला म्हणजे. 14 विद्यान 64 कलान 1400 वर्षाचं आयुष्य, 1400 शिष्यांचं काय उपयोग आहे म्हणे, कोराच राहिला जशाला तसा. मुक्ते शांत राहा. मुक्ताबाई फटकळ होती. 4 दिवस या शिष्य परिवाराची व्यवस्था केली. आणि हा परिवार पुन्हा म्हणतोय महाराज आता आमच्या गुरुकडे गेलं पाहिजे, आम्हाला परवानगी द्या. म्हणजे ठीक आहे तुम्हाला परवानगी आहे, पण नाही तुम्ही खूप आमची व्यवस्था केली, आता तुम्ही पत्र द्या, पत्र द्या. निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानोबारायांना, ज्ञानराजा लिहा पत्र. आपल्या भावाची आपल्या गुरुची आज्ञा म्हणून ज्ञानोबारायांनी पत्र लिहायला सुरुवात केलं. चांगदेवासाठी म्हणूनच 65च ओव्या लिहिल्या, फक्त चांगदेवासाठी. त्या ग्रंथाचं नाव आहे चांगदेव 65. स्वस्ती श्रीवटे जोलपोनी. पहिली ओवी आहे चांगदेव 65. जगदा भासू मग तो दावी रसो प्रगटला करी. पहिली ओवी असं 65 ओव्या लिहिल्या. पत्र दिलं. शिष्य परिवार चांगदेवाजवळ आले. चांगदेव वाटच बघत होते काय निरोप येतोय. पत्र काढलं, चांगदेव राहायला दाखवलं, आणि त्या चांगदेव महाराजांनी पत्र उघडून पाहिलं. जसं आपल्या मराठी लोकांना इंग्रजीतलं काहीच कळत नाही, ते पेपर घेऊन उपयोग काय, तसं चांगदेव महाराजांना ते 65 ओव्यातला एकही शब्दाचा अर्थ कळत नाही. पुन्हा आणखी चांगदेव महाराज म्हणले काय अधिकार असेल या लोकांचा.
कसलं तत्वज्ञान असेल? माझ्याकडे 14 विद्या आहेत, पण त्याच्यातला एकही शब्द याच्यात नाही, त्याच्यापेक्षा वेगळं तत्वज्ञान आहे. मग आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, आपल्या ठिकाणचं अज्ञान गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे. कुणाला वाटलं? चांगदेवाला. जरा विचार करा, 14 विद्या असून 64 कला असून सुद्धा चांगदेव महाराज म्हणतात की आपल्या ठिकाणचं अज्ञान गेलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घ्यावं, दर्शन व्हावं, कृपा व्हावी. म्हणून चांगदेव महाराज निघाले. ते योगी होते, वाघावर बसले, सापाचा आसूड केला, आकाश मार्गाने निघाले, आळंदीला आले. 4 भावंडाची भेट झाली. खिशातलं पत्र काढलं, ज्ञानोबारायांना दाखवलं. महाराज तुम्हीच दिलेलं पत्र आहे ना? म्हणले हो मीच दिलं. अहो पण मला या 65 ओव्यातला अर्ध्या ओवीचा एका शब्दाचा अर्थ कळाला नाही. मी अर्थ समजून घेण्यासाठी आलो. ज्ञानोबारांनी स्मित हास्य केलं, म्हणले महाराज आमची चिमुकली 6 वर्षाची मुक्ती सांगेल, याचा अर्थ काय आहे? ती म्हणजे कुठे आहेत मुक्ताई? तेव्हा का म्हणले त्या मुक्ताबाई. 1400 वर्षाचा म्हातारा 6 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगा म्हणले. आणि मग चिमुकली मुक्ताबाई 65 ओव्याचा अर्थ सांगू लागली. आणि मग चांगदेव महाराज म्हणले आज मात्र मी 1400 वर्षाचा असून 6 वर्षाच्या मुलीचा मुलगा झालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. मला आता पुढे जायचं नाही, याला म्हणायचं परमार्थातून परमार्थात. 2 नंबर. 3 नंबर संसारातून परमार्थ. असं नीटून माणसं संसार करतात. आणि एकदा पोराची लग्न झाले की सुनबाई म्हणतात जा दत्त मंदिरात सप्ताह चालू आहे, इथं काय? मग नाविलाज असतो. आणि मग दिवसेदिवस पश्चाताप होतोय. अरे यांच्यासाठी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढ, रक्ताचं पाणी केलंय. आणि आज मात्र ते माझी कदर करत नाहीत. साधू संतांनी लिहून ठेवलंय ते खरं आहे बाबा, नाही कुणाचे. आता खरंच देवाशिवाय आपल्याला कुणी आहे का? नाही महाराज. मग देवाकडे गेलं पाहिजे. संसारातून परमार्थात बिचारे येतात, वेडावाकडा परमार्थ करून आपला उद्धार करून घेतात. पण 4था दुर्दैवी वर्ग आहे. लहानपणातच 10वी पर्यंत शिकावं, उपरती व्हावी. कीर्तन ऐकलं की ह्या भैयासारखा पकवाज वाजलेला बघितला की आपण बी आळंदीला गेलं पाहिजे, आपण बी शिकलो पाहिजे, संस्थेत बसलं पाहिजे, 4 वर्ष काढले पाहिजेत, चांगल्या मार्काने पास झालं पाहिजे, 4 वर्षात पहिल्या 10 मध्ये पहिला नंबर आला पाहिजे, तिथून समाधान नाही, काशीला गेलं पाहिजे, शास्त्री झालं पाहिजे वगैरे वगैरे. साधना करतो आणि साधना करून पुन्हा शास्त्री म्हणून लोकात फिरतो. मोप शास्त्री पदवी लावली आहे, अभ्यास केलाय, पण प्रारब्ध वाईट. लोक कोणी बोलीच नाहीत, कीर्तनच नाहीत. आता जगायचं कसं? जगायचं म्हणल्यास उद्योग तर करावं लागेल. आणि मग त्याच्या लक्षात आलं काय खरं नाही. म्हणला 40 वर्ष झालं राबलोय. कुठं? परमार्थात. संन्यासी राहिलो, अभ्यास केला, काशीला गेलो, शास्त्री झालो, सगळं केलं, पण ह्याच्यात काही मजा नाही. आता काय करा? येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये उरकान आपलं बघा. याला दुर्दैवी म्हणायचं. परमार्थातून पुन्हा संसारात, याला दुर्दैवी म्हणावं. तसं गोपाळ दुर्दैवी. मोठ्या मोठ्यांना भगवंताची संगती प्राप्त होत नाही आणि यांना प्राप्त झाली. आणि यांनी काय केलं? संगतीचा तिरस्कार करून निघून गेले. महाराज म्हणले पळाले ते भ्याड. अरे ते भ्याड आहेत. पुन्हा सांगेल, माणसाच्या जीवनात 4 काळ आहेत. समीक्षा काळ, परीक्षेचा काळ, प्रतीक्षेचा काळ आणि उपेक्षेचा काळ. समीक्षा काळ. चला म्हणतात ना पारायणला बसा, बसा पारायणला. म्हणतात ना टाळ घ्या टाळ. म्हणतात ना जागर करा. चला पंढरपूरला चला, चला गंगापूरला चला. समीक्षा काळ. एकमेकाच्या विचारात समरस होणे, याचं नाव समीक्षा काळ. दुसरा परीक्षेचा काळ.
कधी कधी एवढी साधना करून सुद्धा का वातावरण बिघडतंय? स्वतःची आपण परीक्षा पाहावी. आज जरा मला त्रास होतोय, थोडा सूर उंच गेलाय स्वर, त्यामुळे ओरडावं लागायला. ही स्वतःची परीक्षा आहे, परीक्षा काळ. पण त्याच्यात कमी पडलं नाही पाहिजे. काळी 1ला लावा, काळी 2ला लावा, पांढरी 4ला लावा, नाही तर काळी 3ला लावा. कुठल्याही स्वरात बोलताच आलं पाहिजे. नाही तर स्वर बिघडला म्हणायचा नाही. चालता चालता कशात बी समरस होता आलं पाहिजे. याला परीक्षा काळ म्हणायचं. तिसरा प्रतीक्षेचा काळ. परमार्थात प्रतीक्षा करावी लागते, अर्थात वाट बघावी लागते. गडबड करून चालत नाही महाराज. काय करावं लागते? परमार्थात वाट बघावी लागते. लगेच माळ घातली लगेच हरिपाठ पाठ केला म्हणजे देवाची भेट होत नसते. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं पहा. आयुष्य गेलं महाराज साधना करून, पण काहींना नाही झाली भगवंताची प्राप्ती. परमार्थात वाट बघावी, घाई करू नये, गडबड करू नये. एक दिवस देव निश्चित भेट दिल्याशिवाय राहणार नाही. देव भेटत नाही म्हणून साधनेचा त्याग करून संसारात रमायचं नाही महाराज. मग वाट बघायची. ते एक दिवस भेट देणारच आहे. मोठ्या मोठ्यांचा इतिहास आहे. शबरीचं उदाहरण पहा. अरे बालपणातच कन्या या अवस्थेमध्ये असताना बापानं लग्न करायचं ठरवलंय. पण त्यांच्या कुलामध्ये लग्नात 12 पशूची हत्या करायची आणि पाहुण्याला मेजवानी द्यायची. शबरीच्या लक्षात आलं. बापानं दावण मांडली, आपल्या लग्नासाठी पाहुण्याला मेजवानी द्यायची आहे. शबरीने ठरवलं इतक्या पशूची हत्या करून आपल्याला संसारात काय समाधान मिळणार आहे म्हणून बापाचा संसाराचा त्याग केला, अरण्य स्वीकारलं. मातंग ऋषीची भेट झाली आणि मातंग ऋषीने शब्द दिला, शबरी साधना करत राहा, एक दिवस प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ जात असताना तुला भेट देतील. म्हणून 80 वर्षाचं वय झालं साधना करून. 10 वर्षाच्या आतली शबरी आहे कन्या अवस्थेत. तिथून मात्र जी साधना करत राहिली ती जखड म्हातारी झाली, पण साधना सोडली. मला मातंग ऋषीने सांगितले एक दिवस प्रभू रामचंद्र भेट दिल्याशिवाय राहणार. जब मेरे आहे का नाही? शबरी म्हणते जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र शबरीला भेटायला आलेच. 80 वर्षाचा काळ घालवला. तुम्ही तर माळ घातल्या म्हणतात बोरला पाणी लागलं पाहिजे. 10 क्विंटल कापूस होते तिथे 50 क्विंटल झाला पाहिजे. कसं काय मेळ बसल? उलट तुम्ही जेवढी कडक साधना करताल तेवढा देव तुमचा अंत पाहत असतो, परीक्षा पाहत असतो. एकावर एक संकट पाठवतोय, सुख देत नाही महाराज. परमार्थात परीक्षा काळ हे आपलं प्रतीक्षा काळ आहे. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगेल. विदर्भामध्ये कौंडण्यपूरला भीमक राजा राज्य करतोय. आणि लग्न झाल्यानंतर राज्यकारभार चालू असताना पहिल्यांदा भीमक राजाला मुलगी झाली. मुलगी, तिचं नाव तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, रुक्मिणी. पूर्वी मुलगी झाली की बापाच्या चिंता वाढायच्या, हे पूर्वीचं सांगायला बरं का. आता पोरं झालं की बापाच्या चिंता. बरोबर आहे. तुम्ही घराघरात बघा, आजच्या मुली किती हुशार आहेत, काय शिक्षण घेत आहेत, आई वडिलांचं नाव करतायत. आज मला सगळ्यांना मागं टाकलं. आज तुम्ही पंढरपूरला जा,
महाराजांची कथा चालू आहे. तिथं पुरुष किती आहेत? 25-30%. महिला किती आहेत? 70%. पंढरपूरला कशाला? धारूरला दत्त मंदिरात या, किती आहेत पुरुष? बघा 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 गर्दी केवढी आहे की नाही? तसं खरं म्हणलं म्हणजे महाराज सामाजिक कार्यात यांनी सांभाळले. केवढी साधना, केवढा त्याग, केवढी भावना, केवढं उदारत्व, या सगळ्या गोष्टी यांच्याकडे आहेत. रुक्मिणी हळूहळू मोठी होऊ लागली. जशी जशी रुक्मिणी मोठी होतीये तशा तशा भीमक राजाच्या चिंता वाढतायत. अरे माझी मुलगी मोठी होतीये, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, माझ्या मुलीला योग्य वर मिळाला पाहिजे, माझ्या मुलीचं आयुष्यभर सुखाने संसार चालला पाहिजे, याच्यासाठी घर चांगलं मिळावं, वर चांगला मिळावा भीमक राजाच्या मनामध्ये. रुक्मिणी 8 वर्षाची झाली. आणि भीमकाची चिंता वाढली. भीमकानं ज्याला त्याला म्हणावं, तुमच्या भागात एखादं चांगलं पोरग कर्तबगार, तुम्ही कर्तबगार असाल तर तुम्हाला कुठेही किंमत आहे. तुम्ही कर्तव्य शून्य असाल तुम्हाला कुठंच किंमत नाही. मग किंमत मिळवायची. माझ्या तरुण मावळ्यानो कुणीच नाही, तर सगळे पुढचेच आहे. कर्तबगार झालं पाहिजे, कर्तबगार. म्हणून भीमक राजा विचार करू लागला, ही रुक्मिणी कुणाला द्यावी, कसं घर मिळावं. आणि मग शोधता शोधता एक घर मिळालं. आणि त्या मुलाचं कौतुक, भीमक राजाचं कौतुक, रुक्मिणीचं कौतुक मोठ्या मोठ्या शास्त्राने वेदाने केलं महाराज. आणि त्याच्यामध्ये लग्नात दुसऱ्या नंबरलाच मंगलाष्टिका म्हणली जाते, आहे की नाही? म्हणतात बघा, राजा भीमक रुक्मिणीस नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणवरा नृपवरा कोणासिम्या देईजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे. इथपर्यंत बरं आहे. म्हणजे मुलगा चांगला आहे, आपण संकल्प करावा आपली मुलगी त्या मुलाला द्यावी. पण घरात आपली लेकरं आपल्या बरोबरीला आले की आपण स्वतंत्र नसतो, काही स्वतंत्र काही परतंत्र. आपला चप्पल आपला बूट आपल्या पोराला येऊ लागला की प्रत्येक गोष्ट पोराला विचारल्याशिवाय संसारात करता येत नाही. आणि मग मोठा मुलगा रुक्मी नाव त्याचं, रुक्मी. आणि ही रुक्मिणी. असं म्हणतात बाबा, एका अक्षराची सगळी नावे ठेवू नये. अलीकडले सुशिक्षित म्हणणारे पण एका अक्षराचेच नाव उठायला लागले. बघा, रुक्मिणीचं मनोगत वेगळं आहे, रुक्मी वेगळाच आहे. रुक्मीचं वागणं राक्षसी वृत्तीचं आहे आणि रुक्मिणीचं वागणं संस्कृतीचं आहे. भीमक राजा म्हणतोय, हे रुक्मी, अरे रुक्मिणी मोठी झाली आहे, लग्न करायचं आहे, स्थळ बघितलं पाहिजे, योग्य स्थळ असलं पाहिजे. आणि मी बघितलंय बघ. म्हणजे बाबा कुठं बघितलंय? त्या श्रीकृष्णाला रुक्मिणी द्यायची ठरवलं. रुक्मी म्हणला
दादा साठी बुद्धी नाटी झाली का? ते गवळ्याचं पोरगा आहे, चोऱ्या मोऱ्या दरोडे टाकून जगताय ते. गोकुळातलं एक घर नीट ठेवलं नाही त्यानं, आणि ते काय माझ्या बहिणीचा सांभाळ करेल. आपल्या तोला मोलाचा पाहुणा असला पाहिजे, मुलगा तसा असला पाहिजे सुविचारी. आणि त्याला काय द्यायची म्हणतात? द्यायची नाही. मी बी स्थळ बघितले माझ्या बहिणीसाठी. म्हणजे कुठं बघितले बाबा? कोणता नवरदेव आहे? म्हणले शिशुपालाला द्यायचे, शिशुपालाला. या बाप लेकाचा संवाद रुक्मिणी देवघरात देवाच्या पुढे हात जोडून बसलेली आहे, ऐकते. पण बापाच्या पुढं भावाच्या पुढं बोलता येत नाही. उलट बापाजवळ आग्रह चालेल, भावाजवळ काही बोलता येणार नाही. काय करावं? म्हणून ठरवलंय, रुक्मिणीने ठरवलंय की माझं लग्न तर श्रीकृष्णाशीच व्हावं. बापाचंही म्हणणं आहे ही गोष्ट चांगली आहे, पण भाऊ ऐकत नाही, हट्टी आहे, भांडखोर आहे. आता काय करावं? अशा विचारात रुक्मिणी आहे. तर इतक्यामध्ये आगमन झालं कुणाचं? देव बाप्पाचं. त्यांचं नाव सुदेव ब्राह्मण. आले देव बाप्पा. म्हणजे देव बाप्पा आले, शांतरा देव बाप्पा आले. आणि मग देव बाप्पा आले, सगळ्यांनी दर्शन घेतले, देवघरात आले. रुक्मिणी तिथं बसलेली आहे. रुक्मिणीने दर्शन घेतलं, हात जोडले, आणि रुक्मिणी बोलू लागली, देवा माझ्या लग्नाचा विचार चाललाय. म्हणजे चांगली गोष्ट आहे, नुसता विचार नाही, जमवलंय. पण कुणाबरोबर? म्हणजे बापानं जमवलंय, कृष्णाबरोबर जमवायचं म्हणतात. आणि भाऊ म्हणतोय शिशुपाला बरोबर. दुसऱ्याच्या घरात कसा कारभार करावा? देव बाप्पा म्हणले बरं आहे ना, बरं आहे ना, बरं आहे ना, गोळख सगळं. हो बी नाही, नाही बी नाही, कसं बोलावं? पण शेवटी रुक्मिणी म्हणली, देवा मी जन्मोन जन्मी ठरवलाय कृष्णाबरोबर लग्न करायचंय, त्यालाच वरणार, शिशुपाला बरोबर इच्छा नाही. पण कोण निरोप देईल त्याला? सुदेव ब्राह्मण म्हणले मी देतो, तुमची इच्छा असेल तर मी देतो, सांगा काय. आणि मग रुक्मिणीनं पत्र लिहायला घेतलं. पत्र लिहिलं, त्याचं नाव आहे रुक्मिणी स्वयंवर. ज्यांचं होत नाही ना त्या मुली रुक्मिणी स्वयंवर वाचतात. त्या पत्रात पूर्ण उल्लेख आहे. आणि सुदेव ब्राह्मणानं ते पत्र घेतलं, रातोरात भगवान कृष्णाजवळ हजर झाले. पत्र दाखवलं, पत्र वाचलं, आणि पत्र वाचून भगवान सुद्धा रात्र गेली महाराज अंथरुणामध्ये, डोळ्याला डोळा नाही, उठले, रथ जुंपला. बळीराम दादाला सुद्धा सांगितलं नाही, निघाले महाराज. आले 4-4, 8-8 दिवसाच्या पूर्वी हळदी होत्या. रुक्मिणीला हळद लागली. कुणाबरोबर हळद लागली? शिशुपाळा वृत्ती गुंतली गोपाळा. शिशुपाळा बरोबर रुक्मिणीला हळद लागली, पण वृत्ती मात्र गोपाळात म्हणजे भगवान श्रीकृष्णात रंगली आहे. शेवटचा दिवस, उद्या लग्न आहे म्हणून कुलाचार म्हणून देवीच्या दर्शनासाठी रुक्मिणी निघाली आहे. शिशुपालानं कडोक बंदोबस्त, झेड सुरक्षा ठेवली महाराज, की आपल्या बहिणीचं कोणी अपहरण करल, जिथं तिथं बंदुके घेऊन माणसं आणलं मंदिरात. मंदिराच्या बाजूलाच भगवंताने रथ सोडला होता. दर्शन घेतलं आणि रुक्मिणी मातेला देवीला प्रार्थना केली, हे माते याच्यातून मार्ग तूच काढा, नाही तर माझा भाऊ राक्षसाबरोबर लग्न लावल्याशिवाय सोडत नाही. माझी इच्छा आहे कृष्णाबरोबर लग्न करायची. दर्शन घेतलं, गाभाऱ्यातून बाहेर येते. निमिष मात्र डोळ्याचं पातन लवते न लवते तर भगवंतानं रथ आणला. रुक्मिणी गाभाऱ्याच्या पायऱ्या उतरते. भगवंतानं डावा हात दिला, रुक्मिणीनं उजवा हात दिला, आणि रुक्मिणीला रथामध्ये घेतलं. तीच खून म्हणून आपल्या लग्न पत्रिकेवर जुन्या काळात आहे की नाही फोटो असायचा नवरा नवरीचा. म्हणजे कुणाचा हात आहे ते? कृष्णाचा आणि रुक्मिणीचा. काही दिवस पत्रिकेत याय ना, मग मोबाईलमध्ये येऊ लागलं. मोबाईल स्विच ऑफ केला आणि उघडला, टुनुनुंग वाजायचं आहे की नाही, ते यायचं. आता हे सगळे मोठे मोबाईल आले, त्याच्यात काय काय मला माहित नाही बघ. चला, आणि रुक्मिणीला भगवान परमात्मा घेऊन गेले. पुढचं चरित्र मला सांगायचं नाही, मला बोलायचे फक्त. याला प्रतीक्षा काळ म्हणावा. रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाची प्रतीक्षा केली. आणि चौथा काळ आहे उपेक्षा काळ. आपल्याच जवळ बसायचं ना आपल्यालाच पोखरायचं.
आता आमच्यात बी तीच झालंय. एखाद्या माणसानं म्हणा काय रात्री महाराज कीर्तन झालं, मला माहिती आहे ती कसला आहे ती, तुला करायचंय काय ती कसला बी असला तरी. आपल्यात आपली अवहेलना करणं याला काय म्हणायचं, उपेक्षा काळ. तसं गोपाळ देवाच्या जवळ राहिले आणि गोपाळच म्हणतात हा पाटलाचं नंदाचं आम्हाला वाटलं त्याच्या घरी नेईल, दही दूध तुपलून खायला देईल, त्यानं त्याच्याच घरी नाही नेलं, दुसऱ्याच्याच घरी घेऊन निघालं. वारे वा राजा, वारे वा पाटील. गोपाळ असं बोलू लागले आणि दुरावले. तुकोबाराय म्हणतात भगवंताला उपेक्षा काळामध्ये बसून जे गोपाळ दुरावलेले आहेत ते पळाले ते भियाड, त्याशी येथे झाला नाड. हो भियाड पळाले पण नडले. पण परमार्थामध्ये घाबरायचं नाही, घाबरून पळायचं नाही, तर धैर्य धारून परमार्थ करायचा. धैर्य धारण करून महाराज अभंगाचं दुसरं घेती धनीवरी आणि शिंके उतरितो हरी. जे परमार्थात धैर्य दाखवतात, निश्चय दाखवतात, त्यांच्यासाठीच भगवान परमात्मा फळ देत असतो. जे परमार्थात घाबरतात देव त्यांना दूर ठेवतो. परमार्थात निश्चय असावा, परमार्थात धैर्य धारण करावं, परमार्थामध्ये घाबरून गेलं नाही पाहिजे. मोठ्या मोठ्यांचा इतिहास आहे बघा. रामायणामध्ये गंधमादन नावाचा वानर फिरता 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 कुंभकर्णाच्या एरियामध्ये गेला आणि कुंभकर्णाच्या सैन्यानं पकडलं महाराज. कुंभकर्णाच्या समोर आणून हजर केलं आणि गंधमादनाला विचारलं, बोल कुणाच्या पक्षाचा आहेस? गंधमादन वानर असून म्हणला मी रामाचा आहे. कुंभकर्णानं सांगितलं रावणाचा एरिया आहे, इथं रामाचं नाव घ्यायचं, तुला जगायचं असेल तर आता राम म्हणला असतं याद राहत. आनंदाने मेलो तरी चालेल पण मी रामाचाच आहे. रावणाचा म्हणून जगण्यामध्ये जो आनंद नाही, रामाचा म्हणून मरण्यात मला आनंद आहे. मी आनंदाने मरण स्वीकारेल. गंधमादनाला सहन झालं नाही. कुंभकर्णाला गंधमादनाला पकडलं महाराज. शिट्ट्या मारते जरा, धरलं नरडा. बोल कुणाचा आहे? मी रामाचा आहे, मी रामाचा आहे. अरे पुन्हा सांगतोय तुला जगायचं असेल तर रावणाचा म्हण, रामाचा म्हणू नको. नाही म्हणला मी रामाचाच. दाबलं गंधमादनाला, दाबलं. असं दाबल्याबरोबर अंगातून रक्ताच्या चिळखंड्या निघू लागल्या. केवढा निश्चय आहे महाराज, केवढं धैर्य आहे. जगायचं असेल तर म्हण मी रावणाचा आहे. मला नाही, मी रामाचाच आहे. कबीर महाराज वर्णन करतात, राम मरे जब हम मरे, मरे हमारी बलाय, हम तो अविनाश के पोंगड़े, किसी मारे न मरे जाय. अरे तुझ्यासारखं किती जरी मारायचं मला ठरवलं तरी मी मरणार नाही. मी कधी मराल?
ज्यावेळेला आमचा अविनाशी भगवान प्रभू रामचंद्र जर कदाचित तुझ्या म्हणण्याप्रमाणे गेला तर आम्ही जाऊ, नाही तर जाणार नाही. एवढी निष्ठा आहे महाराज, एवढं धैर्य असावं परमार्थात. परमार्थात घाबरायचं नसतं, संकट येतच असतात, त्याला तोंड द्यायचंच असतं. धीट घेती धनीवरी, असं धैर्य धारण केलं की शिंके उतरी तो हरी. आणि मग देव प्रसाद दिल्याशिवाय राहत नाही महाराज. तपश्चर्यालाच फळ मिळतं, बिना तपश्चर्याचं फळ मिळत नाही, साधनाच करावी लागते. हरिश्चंद्र राजाचं चरित्र वाचा, लक्षात येईल. फार सुंदर चरित्र आहे. सात्विक दानशूल असा हरिश्चंद्र राजा, पण देवानं त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. महाराजांना अभंग लिहावा लागला. आले देवाजीचे मना, तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा. फार गोड चरित्र आहे. किती देवानं किती परीक्षा पाहिली, विश्वामित्राने केवढी परीक्षा पाहिली. महाराज डोंबाच्या घरी डोंबाचं काम केलं, पती पत्नीची ताटातूट झाली. रोहिदास नावाचा चिमुकला मुलगा तोडला गेला. शेवटी रात्रीच्या वेळेला सापाने चावा घेतला त्या रोहिदासाला. तारामतीनं स्मशानामध्ये नेऊन त्या लेकराला दहन करायचं ठरवलं, पण घालून दिलेला नियम हरिश्चंद्र राजानं तिथलं एकही लाकूड घेऊ दिलं नाही. पोटचं लेकरू असताना सुद्धा नियमाप्रमाणेच वागले महाराज. केवढी कसरत आहे, केवढं धैर्य आहे मनाचं. महाराज म्हणले धीट घेती धनीवरी. एवढी कसरत केली म्हणून आजही हजारो वर्ष होऊन गेले तरी अशा महान साधूच्या, संताच्या, राजाच्या कथा वाचल्या जातात आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करतोय महाराज. हे सोपं नाही. कुणाची बी नावं आपलं लई झालं पोरं वर्ष श्राद्धापर्यंत, पुन्हा कुणी नाव घेत नाही, आहे का? कुणी नाव घेत नाही पुन्हा. महाराज म्हणले परमार्थात धैर्य असावं, घाबरून जाऊ नये. म्हणून धीट घेती धनीवरी, शिंके उतरी. काही म्हणले कशाचा परमार्थन, कशाचा देवन, कशाचं काय आहे, तोपर्यंत खावं प्यावं मजा मारावी. एकदा गेलेस कोण काय व्हायले कोण बघायला लागले. आणि आपल्याला जसं कळतंय ऐकावे. काही काही माणसं आम्हाला शिकवतात, ऐकावे जनाचे आणि करावे असे निबर्गट अंतकरणाचे काही माणसं आहेत महाराज. किती घासा पण परिणाम होत नाही महाराज. पण ते म्हणतात आपुलिया मती, आपल्या मनाने आपली वाटचाल करावी. पण महाराज म्हणले पडिली विचारी ती रीती. पुन्हा विचारात पडावं लागेल, कारण आमचा संप्रदाय म्हणतोय मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. म्हणून तुकोबाऱ्यासारख्यानी म्हणावं माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. गीता सुद्धा म्हणते यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवोत्तरो जना. एत वडील जे जे करीती. हे आमची परंपरा आहे. स्वतःहून काही करायचं नाही, कुणाच तरी मागोवा, आधार घेऊन वाटचाल करायची. जर मनाने वाटचाल कराल तर पडिली विचारिती. म्हणून हे गोपाळांनो चाललात ना, जरा विचार करा. फजिती होईल, पश्चाताप होईल, पुन्हा माघारी या. मी सांगतोय गोपाळांनो ऐका, इकडे या आणि घ्या तुका म्हणे घ्या रे पया पया. तुका म्हणे घ्या रे पया. तुका म्हणे घ्या रे पया. तुका म्हणे घ्या रे पया पया. म्हणे घ्या रे पया. तुका म्हणे घ्या रे पया. तुका म्हणे घ्या रे पया.
कै पावालया ठया तुका म्हणे घ्या रे पया. पया म्हणजे प्रेम. हे प्रेम घ्या, माघारी या. जर माघारी नाही आलात ना तर कै पावाल या ठाया. अरे पुन्हा कधी योग येणार आहे? ही वेळ पुन्हा येणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, या धीट घेती धनीवरी शिंके उतरितो हरी. धावत्या वेगामध्ये आपण या अभंगाचं भावार्थ केलेलं आहे. एकदा सगळ्यांना प्रेमाने विनंती आहे, मोठ्या प्रेमाने भजन करा आणि 15-20 मिनिटामध्ये सेवेला पूर्ण विराम देण्यात येईल. म्हटलं भजन म्हणून विठोबा बोला बोला